ची बातमी समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात। या प्रकरणामध्ये आता आरोपींचं नवं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। यामध्ये 3 आलिशान गाड्या दिसतायत आणि याच गाड्यांमधनं 3 आरोपी पुण्याला आल्याची चर्चा आहे। बीडच्या मांजरसुंबामध्ये एका हॉटेलवर त्यांनी जेवण केलं, तसंच एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये डिझेल भरल्याचंही दिसतंय। आणि याच ताफ्यातील पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला होता असं बोललं जातंय। ही स्कॉर्पिओ शिवलिंग मोराळेची असल्याचं समजतंय। दरम्यान 30 डिसेंबरच्या रात्रीच सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ही सीसीटीव्ही आहे, त्यामुळे हे सर्व आरोपी बीडमध्येच फिरत असल्याचं समोर येतंय। त्यावरच हा सगळा संशयाचा भोवऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलोय की मला संशय आलाय आता सगळा की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे, पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे। मी आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते।